राज्याचे कृषी मंत्री परदेशवारीवर पोहोचलेले आहेत। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय ही परिस्थिती आहे? एकीकडे 2 बॅगा बियाणांकरता संघर्ष आहे, तर दुसरीकडे कृषी मंत्री कूल होण्याकरता परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत। एकीकडे मात्र बियाणांकरता संघर्ष करत ऊन तापलेलं असताना देखील या ठिकाणी वातावरण तापलेले अकोल्यातला, दुसरीकडे कृषी मंत्री राज्यात नाही, शेतकऱ्यांकडे पाहिला नाही, परदेश दौऱ्यावर। लागवीची आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची वेदना ही कोणाला समजत नाहीये। मग ज्यांच्या हाती शेतकऱ्यांची जबाबदारी दिलेली आहे ते म्हणजे कृषी मंत्री, मात्र ते कुठे आहेत हाच शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण शेतकऱ्यांना पुढचं भवितव्य पाहण्यासाठी त्यांनी बियाणं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, खते खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, मात्र कृषी सेवा केंद्रांवर ते मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय। जगाचा पोशिंदा आता संघर्ष करताना पाहायला मिळतोय। काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता राजू शेट्टी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? काय हे चित्र बघून काय वाटतं आता या क्षणी शेट्टी साहेब? एक तर राज्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याची चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आणि आचारसंहितेचा बागोलबोवा करून प्रशासन काहीच करायला तयार नाही असं चित्र एका बाजूला आहे। दुसऱ्या बाजूला मान्सून पूर्व पावसामुळे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि जे काय बातम्या येतात त्याच्यावरून मान्सून वेळेवर येईल अशी लक्षणं दिसत आहेत। याचा अर्थ ज्या ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस चांगला झालेला आहे त्या ठिकाणी पेरण्याची लगबग सुरू होईल, परंतु युरियाची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये दिसते। युरिया उपलब्ध होत नाही, बियाणे उपलब्ध होत नाहीत आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन काहीच करायला तयार नाही आणि मंत्र्यांच्याकडे चौकशी केली, मंत्रालयात चौकशी केली तर आचारसंहिताचं कारण सांगून इथेही काही आदेश निघत नाहीत, सरकार काही करायला तयार नाही। खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या टप्प्याचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे, केवळ देशभरातल्या इतर ठिकाणचं मतदान व्हायचं राहिलेलं आहे। म्हणून आचारसंहितेचा बागोलबोवा दाखवणं कितपत योग्य आहे, कारण ही आणीबाणीची वेळ आहे, शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि अशा वेळी अशा प्रकारचं आचारसंहितेच्या आड राहून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं हे अतिशय चुकीचं आहे। निश्चित शेट्टी साहेब, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।